अयो कसली भारी बघ ना आई ती हाय का नाही आपल्याला कधी आणायची तसली गाडी आता काय म्हणते काय माहिती अजून बघू ना काय म्हणते हा गोबाड नाही ना नीट नाटक उठत आहे पळत आहे सारखं ती जाऊ दे ढकलवर दुसरं बघू अयो हे तर कसलं भारी बघ काय म्हणतात काय माहिती अजून आता बघू ना आता काय म्हणते लई सासू तुला जाच करते काय मग तर काय अगं हे का बघ थांब थांब हे बघ अयो खरंच की अगं मस्त एक काम करू आपण असलीच गाडी घेऊ आता हे कापूस गेला ना हा त्या पट्टी आली की ही आपण गाडी घेऊ आली का नाही शेवटी माझ्या पायाची नाक घासायला नक्की बाई येऊ दे तर नाक नाही करायचं आपला खपकी तुझं तर तोंडच राहत नाही बघ बस आहे बस की बस बस आत्या फोन तर करायचा होता यायला लागले म्हणून मोबाईल मध्ये चार्जिंगच नव्हते आपल्या गावात 4 दिवस झाला लाईट नाही आता गाव असं कुठं लांब आहे इथं तर हाय वडाच्या पलीकड 3 किलोमीटर आहे पण आमच्याकडे वारे कावदाने हे पडले तर खांबले मी तर नाही बाई येणार मग आता येणार ना उठ गई मी पाणी बिणी आणू ए बाई आई मी आताच बसली बघ घर काय आहे ती माझंच घर आहे कुणाच्या बापाला जायचं घराचा हात दाखवाय बरी आली माझा म्हणल्यावर दाखवणारच की मी म्हणणं तुला काय झालं की पुळका आणतील तुमचे काय करतात आईच्या पदराला धरून ए माझं का काढते का मग द्यायचं करत नाही काय पाणी तुमच्या आल्यावर घरी असंच करताव काय तिथं तिला विषयच काढू नको काय विषय 12 काढू महिने नको? लावा ना तिला इकडं 12 महिने आता काय झाले आता दिवाळीला नको काय आणायचं मग तुझ्या अशी पळते काय लगेच मी पण काय रोज पडते काय उठून पुळका आणून तुझ्या आधी हिच्या आधी तू जाऊन आलीस का नाही काही बोलता तो मनाला पटन असंच बोला ना आता मनाला पटन असं कसलं असतं मनाला पटायसारखं नाही 4 दिवस झालं पोरगी आली तर किती बोलतात तुमची लेख किती दिवस राहिली किती दिवस राहील 15 दिवस राहिली ना अगं अजून 8 दिवस तरी झाले का जरा दिवस मोजीचा की नीट ना हा मग काय मग काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला मला काय नाही म्हणायचं तुझ्या लेकीला समजून सांग काय केलं तिने पोळीचं काय झालं की पुळका आणि ती की पळती माहेराला हा मग आणि तू बी तुला तरी पटाय पाहिजे ग थांबा मी सांगते तुम्हाला की काय त्रास असल्याशिवाय पोरगी पळती का माझी काय त्रास आहे तिला काय त्रास आहे काय त्रासच केला असेल ना म्हणूनच पळती ना तुमच्या पोरीला आहे का त्रास माझी पोरीला सांग नाही माझं काय तिला त्रास असलं तरी ती मला काही सांगत बी नाही पण तिच्या चेहऱ्यावरून ओळखीते मी हाव बोरातल्या आळीवणी टच टच करती तुझी लेक तुमची काय लय सुकून गेली काय तुमच्या लेकीला काय प्या घालीत नाही का केली ना काळी जर माझी पोरगी हाव सोदरावणी लेकरू पण तू कष्ट कर करू त्या 10-15 गाय 3 शेण काढून माझ्या पोरीला राहिले का मास बघ हा आणि वरून टमाटामा बोलती मला शिकवाय आली बाई तू इन बाई लय बोलू नका लय बोलू नका म्हणजे लय नाही बोलत कमी बोलते मला बी बोलायला येतं पण कसं बोलायचं नाही बोलते मग बोलायचं नाही म्हणजे तुमच्या लेकीला विचारा ना काय जाच आहे का काय तिला काय विचारायचं माझ्या चेहऱ्यावर मला कळतं लगेच. पडत येते 4 दिवसाला 2 दिवसाला जाच असल्याची येते का अगं तिला जात असल्याशी येते का असं तू काय माझ्या पोरीला फुलात वागिवलंय काय विचारा ना तुमच्या पोरीला तिला काय जात आहे माझ्या तोंडावर विचार बरं विचार माझ्या तोंडावर अगं आई टोमनेच असले मारतात ना काम करताना टोमणे भांडे घासताना टोमणे काम तरी एक करत नाही सगळं मीच करते पण असले टोमणे ऐकून ऐकून ना मला मग राह वाटत नाही बघ कळलं का टोमने कमारी टोमणे द्यायची काय गरज आहे मग तो ती तुला हे शिकेल होता का तिला काय? 5-5 वाजेपर्यंत धुन भांड्याचा पाळा
मग तुम्हाला आधी ही नव्हतं शिक्षण माझी पोरगी करते का तशी? पण मी करते ना, 5 ला का होईना, दुपारी का होईना, निम्या रात्री मीच करते का, उठून त्या करतेत का? हा बघितलं का अशी उलटी अवलाद आहे तुझी. हा तुमची 7 वाजल्याशिवाय उठत नाही. तुम्ही काय बोलतात मी सांगते का एवढं का तर माझे लेकरू हाय भोळसाळ म्हणून सांगते का काय असं. पण तुमच्या कधी वरच पाय मला बी येतंय बोलाय चांगलं. मग बोल की, तुला कुठं अडवलंय बोल. बघू दे मला बी तू किती बोलती ती. मी बी बघन ना तू किती बोलती ना ती. मी बी बघन. विचारा ना तुमच्या लेकीला. माझ्या पोरीचं 11 वाजल्याचे जास्त काम जातं का मला सांग. तू तुझ्या पोरीचं मला सांगती. माझ्या पोरीचं 11च्या नंतर काम गेलंय का तेवढं मला सांग आणि बोल तुझं काय असेल. बोल की झापे तुला बोलायला येई ना का आता. आई पुढं तर तोंड उचकी ना. नीट बोला काय आता सांगते तुम्हाला. काय नीट बोला. माझ्या पोरीला जाच करते ती नाही दिसत. 4 दिवस आजारी घरी पडले त्यावेळेला विचारलं का कोणी मला? मग कोणी नव्हतं का नेलं तुला दवाखान्यात? कोणी नेलं? माझी आईच घेऊन आली इकडे दवाखान्याला मला. अगं आणि मला झोपून राहतेस तू. हा ना आजारी पडल्यावर बांधाने हिंडते की झोपून राहते तू. कसं बोलणं तुमचं? काय होईल लगेच तुला आईच्या कानाला लागती फोन करते ना आईच्या कानाला लागती. नाही तिथं झोपून टाकते ना बांधाला मी 4 दिवस ताप येऊन पडल्यावर. आईच्या कानाला लागू नाही तर कोणाच्या कानाला लागू? आणि वरून आणि लगेच येईन बाईला बी लगे लेकीच खरं वाटलं. मग वहिनी बाई बोला काय तर. काय बोलू आता? तोंड शिवलं काय तुमचं आता? दिसतंय का तुम्हाला? काय काय जाते का तुम्हाला? माझ्या पोरीच्या काय डोक्याला जाती गेलाय तेल गं? द्यायनात 12 महिनं. हाय का तुझ्या पोरीला सवय डोक्याला तेल लावायची झिपाट घेऊन बसत टोमणे असतात की ऐकायला? कधी लावू तेल मी? ऐकत बसते तुमचे टोमणे. पप्पाची परी आहे ना काळी बिळी पडल ती तेलाला चेहरा तेलकट होईल तिचा. मी पप्पाची असू नाही तर मम्मीची असू. तुला काय व्हायला लागलं एवढं? आणि त्यो बी हा, गोपाल बरं जमलं बिटक्या मी काकाला बोलल्यावर. चिटक्या. पप्पाकडे अजिबात जायचं त्याला नाही. आहे का बहिणीची कदर? कशाला? लेकीचा दिवा वावळायचा आहे तेवढा. त्याचं काय काम आहे मध्ये एक आता? दिवस म्हणे ना की तू माझी बहीण आहे बाय तिला जरा नीट नाटक राहा तिच्यासोबत भांडणं करू नको. बरं आता असं काय येईन बाई, मी दाबाडाला पोरगी काय सोडायला- भांडे येते तू असं बोलाय. पोरगी सोडवाय आले भांडायला आले का तुम्ही एवढं वर चढ बोलतात. मला बी बोला येतय ना. मग बोल की तुला बोला येत इथं बोल. मी बी बघते कशी बोलत ती. बोलायला तोंडच राहिलं नाही ना काय बोलतील आता? असं काय केलं असं माझ्या काय पोरानं? केलंय मी? हा? आणि तू हा? रस्त्याने पाण्याला चालली तर कुणा संग बोलत उभं राहते तर मी काय म्हणलं का तुला? अयो बघ ऐक कसं बोलतात बघ ते. हापशाव गेली तर 4 तास येत नाही. अगं मग बोलायला काय मग का ती बोलायचं नको का इकडं तिकडं कुणाला आया मग बायांना? माझ्याच पुरीन काय लय राग येते माझ्याच पुरीन. नाही मी हापशेरोबरून काय केलं सांगा की. तू आगाळ तुपाळ घेऊ नको बर का तुला तुम्ही पण सांगते घेऊ मी. नका माझ्या पुरी. माझा विषय काय आहे तुझ्या पोरीला तू समजून सांग. 4 5 दिवस वाजूस तर धुणं भांडी तुझ्या बापाने केलं का? हे बघा आई, मी दिवसातनं कधी बी करेन ती शेवटाला मलाच करायचंय. ह्याने बोलायचं नाही. मी दिवस करीन रात्रभर करीन नाहीतर मी काय माझं म्हणतं त्या कामातच घालेन. ह्याने मला अजिबात टोमणे द्यायचं नाही. बाकीचे काम कोण करायचं घरातले? तुझ्या आईला जमते मी बोललेलं. आणि तुला माझ्या आई पाठवते काय राणा माळाने? तुझ्या आईला मी शेतच काय नाही तर मी काय करू? मग का बस की आमचं आम्ही बघून घेतो ना घरच्या घरी. घरात आहे की शेळ्या मेंढर जनावर. मग हाय की तुझ्या आई बघायला त्यांना? मी बघते तुझ्या आईला घरचं करायला सांग. आणि तुला काय देवावर पुजा आणली काय मी? मग बाकीचं कोण करायचं? बघितलं का? बघ कशी बोलती ऐकते ना कानानी कशी बारीक बाजी टपकळ चिंदळ आहे. तुमची बी तशीच आहे. नाही ना माझी तशी नाही त्यांची साजूक आहे. कायच बोलत ए तू गप गा. ते बोलते तर त्यांचे ते तुझं काय बोल म्हणते? म्हणाले मध्ये मध्ये गा बस की. अगं जरा बोलू द्या. आता ह्याला सांगा तुझे देखता इतकं बोलती तुझ्या मागे किती बोलत असं याचा अंदाज घेतलाय का तू? मी काहीच बोलत नाही गं. काहीच एक शब्द तिला बोलत तरा नाही, सासून नाही म्हणत बोलत असेल ना. तुम्ही काहीच काम करीत नाही. आता उडतात बाई, हे आणि बघ, सुटतात मला गावात काय जातात. तोंड खवळायला लावू नको. आता तरासच कसला असतो हे तुला दाखवून देऊ का सांगू? मला एवढं दाखवा ना कळलं. मला बी येतंय दाखवायला. अगं दाखवा मग ना. दाखव म्हणते ना तुला वाढूळ झालं बोल म्हणते मी तुला तुझ्या तेच काय मला उलटी बी असं येतंय ना ती अशी दाखवायला. वक भडा भडा बोलून दाखव म्हणजे एकदाची मी तरी मोकळी होईल त्या कर्कशातून. मग आता काय करायचे तुमच्या मनाने? काय करायची? पोरीला माझ्या नेऊ तू का? करेव तुला न्यायची का ठेवायची तुझं तो ठरवायचं. मी काय माझ्या सांगू? पोरीला नेते तुमची पोरगी मी नेत नाही नांदायला. नेत नाही. ह्यो नाद सोडून बोल. ह्यो पटी आहे ना पोरगी नांदेन तर तुझ्या माझी असू द्या नांदवी. माझ्या घरी हा. माझी कशी बी असू द्या. तुझं तू ठरवतो या पोरीला नांदवायची का मला तोंडाला काय बी बोलायला लावू नको.
हा. काय बी बोलायला जरा बघा. माणुसकी नात्याने विचारायचं ना बोलू. लेकीला काय त्रास आहे का नाही. 4 दिवस झाला की पळते, 4 दिवस झालं की पळते. अयो मी आता तर आली की आई ग. हा आता ती चार दिवस झालं की घरदाराचा राडा संसाराचा उद्ध्वस्त करून पळते. अयो कसलं बोलायला लागली बघ तू ग बसते अगं. अगं तुला असं म्हशीवणी नुसतं बसायला दिलंय काय 4 दिवस माझ्या लेकराचं दुखलं तर तो बुड नाही सरकिवलं इकडं तिकडं. होय गं. होत्यात बघ आय तुम्ही लयच माझ्या हा. पोरीला मेना पालखीत सजवतात काय. काय तिचा बाप करतोय काय रानातलं सगळं हा हाय का घराच्या बाहेर तरी 5-5 वाजूस तर धुणं राहतंय भांडी राहत्यात. काय मी ती कधी हा? करीन. रेल बोलत तुम्हाला असते काय मी करायचं? रेल हा मला तसलं येत नाही तुम्ही लबाडी करायचं आहे मग म्हणे. तुम्ही करायचं आम्ही काय तुला लाबाड्या भांडे केल्या, राहिले आम्ही काय लाबाड्या मी केल्या. करायसाठी आणली काय तुला करून तर. मग ग बसायचं कधी तर करते म्हणून ग सांग तुझ्या बसायचं. आईला जास्त तोंड चरचर चालू नको म्हणाव. का बरं तुमची आणि बी माझ्या चुकच आहे पोरीचं एवढं काय- लक्षात काय ठेवा. ऐ, लय बोलू नका. मी इथं असताना एवढं बोलतात म्हणलं मागा किती बोलत असताना. तू आहे ना माझं डोक्याला चावी देऊ नको माझ्या तुमचे पोरीबद्दल बोललेले दिसत नाही हो इथं सासूला तोंड देते ते. होय ग हे काहीच बोलत माझ्या पोरी बद्दल हा. मला काही सांगायचं नाही मी तुला ऐकून दिसतं घेणार ना नाही, ते कारण तोंड, आता माझी किती पोरी बोलते ती. देत नाही काय. का बसते का आता. तू ग बस बोलतात ना त्यांचं ते मध्ये बोल. लावून मग आता बसायचं काय नाही. करायचं? तू काय बडा बडा बोल, करायचं तुला आता? काय असेल ती बोल तुझं काय असेल. नेमकं काय करायची हा भांडणं करायचेत का. तो ठरवायचं काय तुझी अक्कल काय घास खायला जाते का 4 दिवसाला तो हीच रावली की बाय 4 दिवसाला का तू माहेराला येते का सासूचं ऐकत नाही काही. आता तिला जात असल्याशिवाय येते का. पोरगी माझी वांगाळ होऊन बसली. अयो हा? तिला खाया प्यायला घालतात का लेकराला माझ्या तेल लावायला देतात डोक्याला नुसतं स्वतःच आपका झपका. हे बघ आता बोलण्यात ना तथ्यच नाही राहिलं काय बर का. आता तू काय कर उठ चहा कर आणि तू काय कर आता चहा पी घरी जा आणि दादा येईल ना तेव्हा दादाला घेऊन ये आणि मला जरा आता दादाचं कान शिकू.